हॅलो फ्रेंड्स, मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल डिवाइन क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहोत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्समधला पहिल्या चॅप्टरचा पार्ट 14 प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्योर्ड. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बाय हेनरी फ्योर्ड. हा नवीन सिलेबस, बारावीच्या नवीन सिलेबसप्रमाणे OCचा तुमचा पहिला चॅप्टर आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ह्याचाच एक पार्ट आहे. ह्याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्यामध्ये ऑलरेडी बाकी सर्व मी कव्हर केलं आहे. तर बाकीचा पार्ट राहिला आहे तो एक नवीन प्रश्न 14 प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्योर्डने दिले 14 प्रिन्सिपल आज आपण बघणार आहोत मॅनेजमेंट विषयीचे. तर पहिलं, इन 1961 हेनरी फ्योर्ड, फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, प्रोवाइड अ लिस्ट ऑफ 14 प्रिन्सिपल in his book इंडस्ट्रियल अँड जर्नल ॲडमिनिस्ट्रेशन. तर हेनरी फ्योर्डने, ज्याला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असंही म्हणतात, त्याने आपल्या इंडस्ट्रियल अँड जर्नल ॲडमिनिस्ट्रेशन या बुकमध्ये ही 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट पब्लिश केले होते 1961 मध्ये. आता हे जे आहे ना, हे तुम्ही ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला 1 मार्काचा विचारू शकतं, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर सर्वात पहिला प्रिन्सिपल, डिव्हिजन ऑफ वर्क. आता या प्रिन्सिपलमध्ये काय म्हटलं ते आपण बघूया. वर्क मस्ट बी डिवायडेड अमॉंग इंडिव्हिज्युअल अँड डिपार्टमेंट. वर्क म्हणजे ऑर्गनायझेशनचं जे वर्क आहे, ते काय काम आहे, ते तुमच्या इंडिव्हिज्युअल आणि डिपार्टमेंट, व्यक्तींना आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिवाईड केले पाहिजे. डिव्हिजन ऑफ वर्क लीड्स टू स्पेशलायझेशन. आता आपण वर्क कोणाला डिवाईड करून देतो, कोणाला देतो, ज्या त्या कामामध्ये जो स्पेशलाइज असतो, ते काम ज्या व्यक्तीला येतं त्या व्यक्तीला आपण ते काम देतो. इट रिझल्ट इन इम्प्रूव्हमेंट ऑफ क्वालिटी अँड रिड्युसिंग कॉस्ट. जेव्हा डिव्हिजन ऑफ वर्क प्रॉपर पद्धतीने होतं तेव्हा काय होतं, इट्स इम्प्रूव्हमेंट ऑफ क्वालिटी जी आहे, कामाची क्वालिटी आहे ती वाढते आणि जे कॉस्ट आहे तो कमी होतो. सेकंड प्रिन्सिपल आहे तुमचा ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हक्क आणि तुमची कर्तव्य. आता ह्यामध्ये हक्क काय आहेत? ऑथॉरिटी इज द पॉवर ऑर राईट टू टेक अ डिसिजन. ऑथॉरिटी काय आहे? ही तुम्हाला पॉवर आणि राईट दिले जातात डिसिजन घेण्याविषयी. आणि रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑब्लिगेशन फॉर एक्सेप्टिंग ऑथॉरिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या अथॉरिटीबरोबर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य पण येतं. आता कुठल्या पण आता जर समजा आपल्याला एखादी अथॉरिटी दिली एखादं काम करण्याविषयी, आणि जर ते काम झालं नाही तर त्यावेळी तुम्हाला रिस्पॉन्सिबल पकडलं जाईल ते काम न होण्याविषयी. जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ऑथॉरिटी दिली जाते तरी त्या गोष्टीचं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होते की ते काम पूर्ण केलं पाहिजे. बॅलन्स बिटवीन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर हेनरी फ्योर्ड बोलतात नेहमी ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही जास्त ऑथॉरिटी देऊ नाही शकत किंवा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही फक्त रिस्पॉन्सिबिलिटी जास्त नाही टाकू शकत. दोन्ही पण बॅलन्स असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, तिसरा प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय? डिसिप्लिन, शिस्त. डिसिप्लिन नीड टू फ्लो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल मॅनेजमेंट. आता जे ऑर्गनायझेशनमध्ये डिसिप्लिन, शिस्त जी आहे ती आपल्या टॉप लेवल डायरेक्टर्सपासून ते तुमच्या लोअर लेवल म्हणजे तुम्ही एम्प्लॉईपर्यंत असली पाहिजे. डिसिप्लिन हेल्प टू अचीव द गोल इन अ ऑर्गनायझेशन. शिस्त जी आहे ती तुम्हाला हेल्प करते तुमचे जे आता ऑर्गनायझेशनचा सर्वात मोठा गोल असतो प्रॉफिट अचीव करणं. तो हा जो गोल आहे तो तुम्हाला अचीव करायला शिस्त तुम्हाला हेल्प करते. एम्प्लॉई मस्ट ओबे अँड रिस्पेक्ट द रूल्स दॅट गव्हर्न द ऑर्गनायझेशन. द ऑर्गनायझेशन चालण्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन घालून दिले आहेत एम्प्लॉईनी त्यांना ते पाळले पाहिजे आणि त्यांचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे. चौथा प्रिन्सिपल आहे युनिटी ऑफ कमांड. फर्स्ट, सबऑर्डिनेट शुड रिसीव्ह ऑर्डर फ्रॉम वन सुपिरियर, ऑल्सो रिपोर्ट टू वन सुपिरियर. म्हणजे काय, एम्प्लॉईने ना फक्त एका सुपिरियर आपल्याकडे एकाच सिनियरकडनं ऑर्डर रिसीव्ह केले पाहिजे आणि त्यालाच रिपोर्ट केलं पाहिजे. इट हेल्प इन मॅनेजिंग कन्फ्लिक्ट अँड सॉल्विंग डिस्प्यूट. आता ह्यामुळे काय होतं, तुमचे जे डिस्प्यूट पहिले तर गोष्ट कन्फ्युजन नाही होत. तुम्ही एका व्यक्तीकडनं ऑर्डर रिसीव्ह केला, तुमच्याला कन्फ्युजन नाही होत आणि तुमचे जर काही
भांडणं असतात ती पण सॉल्व्ह होतात. आता एक म्हण पण टू मेनी कुक स्पॉइल द सूप, म्हणजे जेव्हा एकच सूप भरपूर कुक मिळून बनवतात ना तेव्हा ते सूप हे स्पॉइल होते. याचा म्हणण्याचा अर्थ काय, एकाच गोष्टीला जेव्हा दोनपेक्षा जास्त लोक इन्वॉल्व्ह होतात, कमांड करतात, तेव्हा ती गोष्ट पूर्णपणे बिघडून जाते. युनिटी ऑफ डायरेक्शन, देअर शुड बी वन हेड वन प्लॅन. आता युनिट ऑफ डायरेक्शन म्हणजे काय, वन हेड, एक एक दिशा असली पाहिजे. आता दिशा काय, ऑर्गनायझेशनचा सर्वात मोठा ऑब्जेक्ट काय असतो, प्रॉफिट गोळा करणं. तर वन हेड काय, प्रॉफिट, आणि त्यासाठी एकच प्लॅन असला पाहिजे, मल्टिपल प्लॅन नको. सेम डायरेक्शन टू ऑल एम्प्लॉई डुईंग सिमिलर ॲक्टिव्हिटी. आता जर फायनान्स डिपार्टमेंटमध्ये असेल, त्यांना काम करण्यासाठी एक प्रकारचे सेम गाईडलाईन असली पाहिजे. तर जर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सेम प्रकारचे गाईडलाईन असल्या पाहिजे. ॲब्सेन्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन क्रिएट कन्फ्युजन अमंग द एम्प्लॉई. जर कुठल्या कामाची दिशा नसेल तर कन्फ्युजन क्रिएट होतं एम्प्लॉईमध्ये. तर तुमचा नेक्स्ट प्रिन्सिपल आहे 6वा, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशन इंटरेस्ट. आता सबऑर्डिनेशन म्हणजे कमी लेखणे, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक इंटरेस्टपेक्षा वैयक्तिक ऑर्गनायझेशनचं जे इंटरेस्ट आहे, ऑर्गनायझेशनचा लाभ आहे, त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आता का, इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट गिव्ह लेस इम्पॉर्टंट दॅन ऑर्गनायझेशन इंटरेस्ट. व्हाईल टेकिंग डिसिजन मॅनेजर शुड कन्सिडर इंटरेस्ट ऑफ होल ग्रुप रॅदर दॅन इंटरेस्ट ऑफ सिंगल एम्प्लॉई. आता जर जेव्हा मॅनेजर डिसिजन घ्यायचा असतो तर मॅनेजरने डिसिजन घेताना तुमचा पूर्ण ऑर्गनायझेशनचा विचार केला पाहिजे, एखाद्या व्यक्तीचा नाही. आणि वायसे वर्सा, म्हणजे काय, जेव्हा एम्प्लॉईने कोणतंही काम करताना ऑर्गनायझेशनचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या लाभाचा नाही, असं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बोलतं. 7वा प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. आता ह्याचं काय म्हणणं आहे, फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर अँड ऑथॉरिटी. सेंट्रलायझेशनमध्ये काय होतं, तुमचं पॉवर अँड ऑथॉरिटी आहे ह्यांचं एकत्रीकरण होतं. इट्स लीड पॉवर वेस्ट टू वन हँड और फ्यू हँड. सेंट्रलायझेशनमध्ये तुम्ही पॉवर अँड ऑथॉरिटी असते ती कोणा एका व्यक्तीच्या हातामध्ये असते किंवा काही व्यक्तींच्या हातामध्ये असते. साईज ऑफ द ऑर्गनायझेशन लार्ज देन देअर शुड बी डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड ऑथॉरिटी. जसं तुमचं ऑर्गनायझेशन डायव्हर्सिफिकेशन होतं, एक्सपान्शन होतं, ऑर्गनायझेशन वाढत जाते, तसंच तुमच्या ऑथॉरिटी आणि पॉवरचं डिसेंट्रलायझेशन व्हायला लागतं, म्हणजे एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर व्हायला लागतं. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ रिम्युनरेशन. रिम्युनरेशन म्हणजे इन्कम कोणाची, तर एम्प्लॉईची. ॲप्रोप्रिएट रिम्युनरेशन टू स्टाफ अँड एम्प्लॉई इज प्रिन्सिपल कीप देम सॅटिस्फाय फायनान्शियली. आता जर तुम्ही एम्प्लॉईला त्याच्या योग्यतेप्रमाणे रिम्युनरेशन दिलं, त्याचा पगार, त्याचा भत्ता योग्य दिला, तर तो स्टाफ सॅटिस्फाय असतो, फायनान्शियली तो सॅटिस्फाय असतो. रिटेन देम फॉर अ लॉंग स्पॅन ऑफ टाईम विथिन ऑर्गनायझेशन. असे एम्प्लॉई जास्तीत जास्त वेळ तुमच्या ऑर्गनायझेशनबरोबर काम करतात. फेअर रिम्युनरेशन अफेक्ट ऑन द प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी. जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला फेअर रिम्युनरेशन देत असाल, चांगला पगार देत असाल, तर त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी आणि इफिशियन्सीवरती परिणाम होतो, म्हणजे ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात. प्रिन्सिपल ऑफ स्कालार चेंज. आता स्कालार चेन काय, स्कालार चेन मीन द हायरार्की ऑफ द ऑथॉरिटी फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल ऑफ कम्युनिकेशन. ते कम्युनिकेशन होतं टॉप लेवल ते लोअर लेवलपर्यंत, त्याला प्रिन्सिपल ऑफ स्कालार चेन असं म्हणतात. त्याला आपण एका डायग्रामनुसार समजू. डी हा लोअर लेवल मॅनेजमेंट आहे, एक टॉप लेवल आहे. तर इन्फॉर्मेशन याची लोअर लेवल मॅनेजमेंटकडनं मिडल लेवल मॅनेजमेंटकडे जाते, म्हणजे सीकडे जाते, सीकडनं बीकडे जाते, बीकडनं एकडे जाते, म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटकडे. त्याप्रमाणे टॉप लेवल मॅनेजमेंटकडनं जी इन्फॉर्मेशन आहे ती लोअर लेवल मॅनेजमेंटकडे येते, ई आणि एफ, नंतर हळूहळू जीपर्यंत येते लोअर लेवल मॅनेजमेंटकडे. तर हा जो चेन, ही जी चेन आहे डी पासून ते ई जीपर्यंत, ह्याला म्हणतात स्कालार चेन.
पण हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे डीपकडनं मिडल लेवलकडनं टॉप लेवल, हा प्रोसेस खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तर त्यामध्ये जर डीकडनं इन्फॉर्मेशन जी म्हणजे मिडल लेवल टू मिडल लेवल किंवा लोअर लेवल टू लोअर लेवल, मिडल लेवल टू मिडल लेवल अशी जर इन्फॉर्मेशन पास होते त्याला म्हणतात गॅंग प्लॅन. तर ह्याला आपण प्रिन्सिपल स्कालारचे असं म्हणतो. कम्युनिकेशन. आता नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन अ प्लेस. प्रत्येक गोष्टीची एक जागा असते आणि ती गोष्ट त्या जागेवर भेटली पाहिजे असं याच्या प्रिन्सिपलचं म्हणणं आहे. ह्युमन रिसोर्सेस अँड मटेरियल शुड बी इन अ राईट प्लेस ॲट द राईट टाइम अँड फॉर अ मॅक्झिमम इफिशियन्सी. जर जास्तीत जास्त तुम्हाला प्रोडक्शन करायचं, जास्तीत जास्त प्रमाणात इफिशियन्सी तुम्हाला प्रोडक्शन द्यायचं असेल तर ते ह्युमन रिसोर्सेस म्हणजे वर्कर आणि त्याला लागणारं रॉ मटेरियल त्या टाईमवर अवेलेबल असले पाहिजे. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. प्रिन्सिपल ऑफ ऑर्डरमुळे तुमचे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होतं. प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. समानता. मॅनेजमेंट शुड बी फेअर ॲज वेल ॲज फ्रेंडली टू सबऑर्डिनेट. मॅनेजमेंट जे आहे त्यांच्या एम्प्लॉईज बरोबर फेअर आणि फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण वातावरणात राहिले पाहिजे, म्हणजे प्रयत्न तरी केला पाहिजे असा. व्हाईल डिवायडिंग वर्क डेलिगेटिंग द ऑथॉरिटी. जेव्हा तुम्ही वर्क डिवाइड करत असता, कुठली ऑथॉरिटी देत असतात, अशा वेळी तुम्ही समान पद्धतीने त्याला वाटलं पाहिजे. कोणाला जास्त कोणाला कमी असं नसलं पाहिजे. इक्विटी विल हेल्प टू अवॉइडिंग कम्प्लीट नॉन-रिलेशन. जर तुम्ही समान पद्धतीने सर्वांना वर्क वाटून देत असाल तर जे भांडणं आहे ती कमी होतं ऑर्गनायझेशनमध्ये. आता 12वा प्रिन्सिपल पाहत आहोत आपण. प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. मॅनेजमेंट should assure employee about the stability of tenure or job security. आता मॅनेजमेंट जे आहे, जर चांगल्या मॅनेजमेंटमुळे तुमची जॉब सिक्युरिटी आहे, म्हणजे कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जातात तर तुम्ही जास्तीत जास्त काळ तेव्हा टिकून राहू शकता तेव्हा जॉबची सिक्युरिटी असेल. म्हणजे असं भीती नसेल की माझा जॉब उद्या जाईल, अशी भीती असता कामा नये. Insecurity of job always affect the efficiency of employee. जर तुम्ही जॉबमध्ये इन्सिक्युअर असाल, तुमची जॉबची जर शाश्वती नसेल तर ऑफकोर्स तुमच्या त्या गोष्टीचा तुमच्या वर्कवरती अफेक्ट होतोच. प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह टू व्हॉलेंटिअरिंग टू डू द वर्क इन अ इनोव्हेटिव्ह वे. आता इनिशिएटिव्ह कसं अर्थ काय, एखादं काम तुम्ही करतात त्या कामाला वेगळ्या पद्धतीने किंवा कुठल्या नवीन पद्धतीने करायचा प्रयत्न करणे म्हणजे इनिशिएटिव्ह. फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन अ न्यू आयडिया. एनकरेज एम्प्लॉय टू टेक इनिशिएटिव्ह वाईल वर्किंग टू गिवन टास्क. जर तुम्ही एखादा जो टास्क दिला आहे त्याला नवीन पद्धतीने नवीन काहीतरी विचार करून जर तुम्हाला करता येत असेल असं ह्याचं तुम्हाला फ्रीडम दिलं जातं ऑर्गनायझेशनमध्ये, तेव्हा प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह वर्क होतं. ह्या तुम्हाला जे काम दिलं ज्या पद्धतीने करा त्या पद्धतीनेच करावं लागेल. तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं लावू शकत नाही असं जेव्हा रिस्ट्रिक्शन आणलं जातं त्यावेळी एक चांगलं वातावरण क्रिएट नाही होत. आणि सर्वात शेवटचा 14वा प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट दी क्रॉप म्हणजे टीमवर्क. Esprit de corps means union is a strength. If all the employees are working as a union and with mutual trust, difficulty can be solved quickly. जर म्हणणं असं आहे की जेव्हा सर्व एम्प्लॉई एकत्र येऊन एक टीम म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा सर्व प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. यातील सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे क्रिकेटमध्ये जर 11 प्लेयर एक टीम म्हणून जेव्हा जिंकण्यासाठी काम करतात तेव्हा त्या टीमला कोणी हरवू शकत नाही. आणि जे ते हरले तरी ते एक चांगले फाईट करून हरतात. ओके, तर हे होते आपले 14 प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्यॉल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचे हेनरी फ्यॉलने दिले 14 प्रिन्सिपल. तर अजूनपर्यंत ना हा प्रश्न जेव्हा पण विचारण्यात आला आहे बोर्डच्या एक्झाममध्ये तेव्हा फक्त 5 प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्यॉल विचारले आहेत. तर आता सिलेबस चेंज झालं तर मे बी याचं वेटेज चेंज होऊ शकतं. तर तुम्ही निदान 14पैकी 8 प्रिन्सिपल तरी केलीच पाहिजे. म्हणजे जर तो उद्या 7 मार्कासाठी विचारला किंवा 8 मार्कासाठी विचारला तरी तुम्ही आरामात तो क्वेश्चन अटेंड करू शकतात. तर माझ्या
म्हणण्याप्रमाणे तुम्ही निदान 8 प्रिन्सिपल ऑफ हेनरी फ्युअर बाय हार्ट केलेच पाहिजे. कोणतेही 8, 14पैकी कोणतेही 8 जे तुम्हाला सिम्पल वाटतं, जे तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता, ते 8 प्रिन्सिपल तुम्ही चांगल्या पद्धतीने बाय हार्ट केले पाहिजे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत बेल आयकॉन पण आपण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत अभ्यास करत राहा, शिकत राहा.